तर आज ना आपण बनवूया इथे व्हेज मोमोज। त्यासाठी मी ते घेतलेलं आहे मैदा, थोडंसं मीठ टाकून तेल टाकून छान मळून घ्यायचं आहे ते मैद्याचं पीठ। त्यानंतर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये छान बारीक कट करून घेतलेला लसूण सुद्धा मी टाकून घेतलेला आहे, छान फ्राय करायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि खिसून घेतलेली अद्रक सुद्धा मी त्यामध्ये टाकून छान फ्राय करून घेतले। त्यानंतर शिमला मिरची, गाजर, पत्तागोबी हे सुद्धा छान मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे सोया सॉस, थोडंसं विनेगर, काळे मिरपूड, लाल तिखट आणि टोमॅटो सॉस टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथे आपण मोमोज बनवून घेऊया। तर हे बघा, मी इथे अशा पद्धतीने मोमोज बनवून घेत आहे। पुरीसारखा लाटून घ्यायचा आहे आपल्याला इथे। आणि त्यानंतर जे तयार केलेलं सारण आहे त्यावरती टाकायचं आहे आणि तुम्हाला हवं त्या आकाराचे इथे मोमोज तयार करून घ्यायचे आहेत। तर हे बघा इथे अशा पद्धतीने, आणि हे मी नाही तयार केलं, माझ्या मुलीने केलेलं आहे, कारण की तिला ह्या अशा वस्तू फार आवडतात खायला। मोमोज, नूडल्स अशा वस्तू तर मुलांना आवडतातच। तर तिने हे मोमोज बनवलेले आहेत आणि वेगळ्या वेगळ्या आकाराचे इथे तिने तयार करून घेतलेले आहेत। छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असे इथे मोमोज तयार आहे। चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।